महिलांनो, तुम्हाला जर हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास असेल, पिरियड्स इर्रेग्युलर होत असतील किंवा मासिक पाळीचे कुठलेही त्रास होत असतील आणि तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर त्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा. मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं डाएट कसं असलं पाहिजे, तुम्ही काय एक्झॅक्टली खाल्लं पाहिजे, जेणेकरून तुमचे हॉर्मोन्स नॅचरली बॅलन्स होण्यासाठी मदत होईल आणि तुम्हाला हॉर्मोनल पिल्स घेण्याची गरज नाही लागणार. सो तुम्हाला सुद्धा जर कुठल्याही प्रकारचा हॉर्मोन्स रिलेटेड आजार असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे. माझे व्हिडिओ जर तुम्ही नेहमीच बघत असाल, तुम्हाला माहितीच झालं असेल की मी तुम्हाला सांगत असते की हॉर्मोन्स जे आहेत ते इम्बॅलन्स कशामुळे होतात. सो पुन्हा एकदा मी सांगते की एक्झॅक्टली काय काय रिझन्स असतात ज्याच्यामुळे आपले हॉर्मोन्स आहेत ते इम्बॅलन्स होतात किंवा ते बिघडून जातात. सर्वात प्रथम तर तुमचा आहार, तुम्ही प्रोसेस फूड्स, साखर किंवा कार्बोहायड्रेट्स ओव्हरऑल हे जास्त खात असाल तर तुमचे हॉर्मोन्स डिस्टर्ब होऊ शकतात. त्यानंतर आजकाल आपण प्लास्टिकचा वापर खूप करतो. सो तुम्ही सतत प्लास्टिकच्या बॉटलमधनं पाणी पित असाल, प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये तुमचं जे काही जेवण आहे ते स्टोअर करत असाल, तर प्लास्टिक कंटेनरमधून सुद्धा एक हार्मफुल केमिकल आपल्या शरीरामध्ये जातं, ते म्हणजे BPA. सो ह्या BPAमुळे क्रॉनिक आजार होतात, इवन कॅन्सरसारखे आजारही होऊ शकतात आणि हॉर्मोन्ससुद्धा इम्बॅलन्स होतात. कारण हे जे मायक्रोप्लास्टिक्स आपल्या शरीरामध्ये जातात ते इस्ट्रोजनसारखे वागायला लागतात आणि म्हणूनच हॉर्मोन्स इम्बॅलन्स होऊन जातात. त्यानंतर सततचा स्ट्रेस, तुम्ही नेहमी तणावाखाली असाल तर डेफिनेटली ह्यामुळे कॉर्टिसॉल वाढतो आणि मग हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात. त्यानंतर अपुरी झोप, तुमची झोप जर पूर्ण होत नसेल तर बॉडी स्वतःला रिकवर करत नाही आणि म्हणून मग हॉर्मोनल इम्बॅलन्सचे त्रास चालू होतात. त्यानंतर काही ज्या गोष्टी ज्या आपल्या हातामध्ये नाही आहेत ते म्हणजे आपल्या अन्नामध्ये पेस्टिसाइड्स किंवा जे काही फर्टिलायझर्स आहेत त्यांचा जास्त प्रमाणात होणारा वापर. सो ही सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे हॉर्मोन्समध्ये बिघाड होतो. सो जेव्हा पण असा हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होतो, म्हणजे एक तर पिरियड्स येतच नाहीत लवकर किंवा सतत पिरियड्स येत असतात, म्हणजे 15-15 दिवसांनी पिरियड्स येतात किंवा बऱ्याच वेळा पिरियड्समध्ये ब्लिडिंग व्यवस्थित होत नाही. खूप जणांना 1 किंवा 2च दिवस ब्लिडिंग होते, तर हे सुद्धा नॉर्मल नाही आहे. किंवा काही काही जणांना ब्लिडिंग खूप हेवी होते किंवा पिरियड्समध्ये खूप पेन होतं. तर ही जी सगळी लक्षणं आहेत ती म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्सचे. पण ही जी काही लक्षणं सांगितली मी विशेषतः सांगितली पिरियड्सच्या रिलेटेड. पण बऱ्याच महिलांना पिरियड्स नॉर्मल असतात पण बॉडीमध्ये दुसरी लक्षणं असतात हॉर्मोनल इम्बॅलन्सची, जसं की वजन वाढणं, चेहऱ्यावर पिंपल्स येणं, हेअरफॉल होणं, पिगमेंटेशनचा त्रास होणं किंवा PMS प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम, म्हणजे पिरियड्स येण्याआधी सतत चिडचिड होणं, बॉडीमध्ये पेन होणं, अशी लक्षणं दिसणं. सो अशी फिजिकल लक्षणं पण बरीच दिसतात जी आपण म्हणतो की हॉर्मोनल इम्बॅलन्सचे असतात. सो जेव्हा केव्हा ही अशी लक्षणं दिसायला लागतात तेव्हा ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता. सो सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे हॉर्मोन्स बॅलन्स करणारे काही पदार्थ आहेत जे तुम्हाला नियमितपणे खायला पाहिजेत. पहिलं आहे फ्लॅक्स सीड्स, त्याला जवस असंही म्हणतात. सो ह्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात आणि आपल्या हॉर्मोन्स बनवण्यासाठी फॅट्सची गरज असते जे आपण आहारामध्ये घेतच नाहीत. म्हणून तुम्ही नियमितपणे कुठले ना कुठले सीड्स घ्या, पण त्यामध्ये फ्लॅक्स सीड्स जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. सो दररोज तुम्ही 1 चमचा फ्लॅक्स सीड्स घेऊ शकता. सो फ्लॅक्स सीड्स भाजून मग तुम्ही खाऊ शकता. सो ह्यामुळे काय होतं, इस्ट्रोजन हॉर्मोन बॅलन्स होण्यासाठी मदत होते. म्हणजे तुमचे पिरियड्स खूप डिले होत असतील, पिरियड्स किंवा इर्रेग्युलर असतील, पिरियड्समध्ये खूप कमी ब्लिडिंग होत असेल तर ह्यासाठी ह्याची मदत होते. दुसरा पदार्थ आहे मेथी. सो तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे हे रात्रभर भिजवत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी प्यायचं आणि मेथी दाणेसुद्धा चावून खायचे आहेत. तर हे सुद्धा तुम्हाला खूप फायदेशीर असणार आहे, कारण मेथीमध्ये सुद्धा फायटोइस्ट्रोजन्स असतात. सो कुठे ना कुठे पिरियड्स नियमित येण्यासाठी मदत होते. त्यासोबतच ज्यांना कोणालाही PCOD, PCOS किंवा PMOS हा त्रास असेल तर तो युजली होतो इन्सुलिन रेझिस्टन्समुळे. सो इन्सुलिन रेझिस्टन्ससुद्धा नियंत्रणात आणण्यासाठी ह्याची मदत होते. सो कुठे ना कुठे हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि इन्सुलिन रेझिस्टन्स हे दोन्ही बॅलन्स होण्यासाठी मेथी दाण्याचा फायदा होतो. तिसरा आहे तीळ. तिळामध्ये हेल्दी फॅट्स असतात, त्यानंतर लिग्नन्स असतात. सो हे हॉर्मोन्ससाठी खूपच उपयोगी आहेत. म्हणून जर तुम्हाला हॉर्मोन्स रिलेटेड कुठलाही आजार असेल
तर तुम्ही नियमितपणे तीळ खायला पाहिजेत. सो तीळ तुम्ही भाजून रेग्युलरली 1 चमचा खाऊ शकता. चौथा पदार्थ आहे तो म्हणजे डाळिंब. सो डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरासाठी गरजेचे आहेत. जे सेल रिपेअरची प्रोसेस होत असते ना, म्हणजे आपल्या शरीरामध्ये नवीन सेल्स बनत असतात किंवा आपल्या शरीरामध्ये होणारे जे काही सेल डॅमेज आहे ते टाळण्यासाठी सुद्धा अँटीऑक्सिडंट्सची गरज असते. सो शरीराची रिकव्हरी प्रोसेस व्यवस्थित होते आणि त्यासोबतच डाळिंबामुळे शरीराचं आयर्न किंवा हेमोग्लोबिन लेवलसुद्धा व्यवस्थित राहतं. त्यासोबतच इस्ट्रोजन बॅलन्स होण्यासाठी सुद्धा मदत होते. म्हणून जर तुम्हाला पिरियड्स खूपच डिले होत असतील, इरेग्युलर होत असतील, तर तुम्ही नियमितपणे डाळिंब घेऊ शकता. त्यानंतर 5वा जो पदार्थ आहे ते म्हणजे क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स, जसं की ब्रोकोली, कॅबेज आणि कॉलीफ्लावर. सो ज्यांना कोणालाही पिंपल्सचा त्रास असेल किंवा पिरियड्समध्ये खूप हेवी ब्लिडिंग होत असेल, पिरियड्समध्ये खूप पेन होत असेल किंवा पिरियड्स खूप फ्रिक्वेंटली येत असतील, त्यांच्यासाठी हे जे क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स आहेत, जसं मी सांगितलं ब्रोकोली, कॅबेज, कॉलीफ्लावर, हे खूप फायदेशीर आहेत. सो हे काय करतात, शरीरामध्ये एक्सेस असणारं इस्ट्रोजन आहे ते बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. कारण जेव्हा तुम्ही प्रोसेस फूड्स खाता किंवा प्लास्टिकचा जास्त वापर करता किंवा जे काही पेस्टिसाइड्स आहेत ह्यांच्या मार्फत काही केमिकल्स आपल्या शरीरामध्ये जातात आणि ते इस्ट्रोजनसारखं वागायला लागतात, ज्याला झेनो इस्ट्रोजन असं म्हणतात. सो हे जे काही क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स आहेत, ब्रोकोली, कॅबेज, कॉलीफ्लावर, हे एक्सेस इस्ट्रोजन बाहेर फेकण्यासाठी मदत करतात आणि म्हणूनच तुमचा जो काही त्रास आहे पिंपल्सचा, हेवी ब्लिडिंगचा, तो कमी होतो. पण ज्यांना कोणालाही हायपोथायरॉइडिझम हा आजार आहे त्यांनी हे पदार्थ कच्चे खाणं टाळलं पाहिजे. युजली हे पदार्थ तुम्ही स्टीम करून किंवा कुक करून खाऊ शकता. ह्या गोष्टी तर तुम्ही नियमितपणे खायला सुरुवात करा. ह्यासोबतच काही गोष्टी टाळणं सुद्धा गरजेचं आहे. कारण तुमचा आहार म्हणजे फक्तच गोष्टी इन्क्लूड करणं असं नाही आहे. ज्या खराब गोष्टी आहेत त्या टाळायला सुद्धा पाहिजेत. सो अतिप्रमाणात साखर, प्रोसेस फूड्स, प्लास्टिकचा वापर हे सगळं तुम्हाला बंद केलं पाहिजे. स्पेशली जे काही रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आहेत, मैदा, ब्रेड आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टोटली बंद करा. कारण ह्यामुळेच PCOD हा आजार होतो. चेहऱ्यावर जे काही केस आहेत ते दिसायला लागतात, ज्याला हर्सुटिझम असंही म्हणतात, म्हणजे फेशियल हेअरचा प्रॉब्लेम वाढतो, स्पेशली ज्यांना PCOD आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे एका जागी जास्त वेळ बसणं अवॉइड करायचं आहे. आजकालचं जे काही आपलं लाईफ आहे त्याच्यामध्ये आपली बॉडीची मूवमेंट आहे ती अगदीच बंद झालेली आहे आणि जेव्हा तुम्ही एका जागी खूप जास्त वेळ बसता तेव्हा शरीराचं सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित होत नाही आणि आजकाल खूप जणांना वेळही नाही की रेग्युलरली व्यायाम करायला. सो म्हणून एका जागी जास्त वेळ बसणं टाळा. प्रत्येक 45 मिनटं ते 1 तासाने थोडासा ब्रेक घ्या, थोडा चाला, बॉडीची स्ट्रेचिंग करा, जेणेकरून थोडं सर्क्युलेशन व्यवस्थित होईल. आणि कुठलंही एक एक्सरसाइज रुटीन फॉलो करा. तुम्ही योगा, जॉगिंग, वॉकिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज ह्यातलं कुठलं तरी एक एक्सरसाइज रुटीन फॉलो करायला सुरुवात करा. त्यानंतर तुम्ही जर खूप प्रमाणात चहा, कॉफी पीत असाल तर ते सुद्धा बंद केलं पाहिजे. आणि डेअरी प्रॉडक्ट्स ह्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होतो, पिंपल्स वाढून जातात, PCODची लक्षणं वाढून जातात. म्हणूनच दूध किंवा दुधाचे पदार्थ खाणं तुम्ही बंद करा. तुम्ही पनीर आणि दही किंवा तूप ह्या गोष्टी घेऊ शकता, पण डायरेक्ट दूध घेणं बंद केलं पाहिजे. त्यानंतर पुरेशी झोप घेणं. आपण झोपेकडे एवढं लक्ष देत नाही, पण हॉर्मोन्स रिकव्हरीसाठी 7 ते 8 तासाची झोप गरजेची आहे. त्यानंतर जर खूप अतिप्रमाणात तुम्हाला स्ट्रेस असेल तर तो कमी करण्यासाठी तुम्ही जर्नलिंग करू शकता. म्हणजे जे काही मनामध्ये चाललेले विचार आहेत ते कमी करण्यासाठी तुम्ही ते सगळे लिहून काढा, त्याला जर्नलिंग असं म्हणतात. सो असं फॉलो केल्यामुळे काय होतं, जे ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम आहे तो कमी होतो. आणि ह्यासोबतच तुम्ही योगा करू शकता, डीप ब्रीदिंग एक्सरसाइज करू शकता, मेडिटेशन करू शकता. सो ह्यामुळे सुद्धा ओव्हर थिंकिंग कमी होते, स्ट्रेस कमी होतो आणि हॉर्मोन्स बॅलन्स होण्यासाठी मदत होते. त्यानंतर तुमच्या लिव्हरच्या हेल्थकडे लक्ष द्या. कारण जे काही हॉर्मोन फिल्टर होतात ते लिव्हरमध्येच होत असतात. सो जर लिव्हरने व्यवस्थित काम नाही केलं तर शरीरामध्ये हॉर्मोन्ससुद्धा इम्बॅलन्स होतात. सो लिव्हरसाठी जे खूप चांगले अन्नपदार्थ आहेत ते म्हणजे लिंबू, हळद आणि लसूण. तर हे पदार्थ तुम्ही नियमितपणे घ्या. दररोज 1 किंवा अर्धा लिंबू तुम्ही घ्यायला सुरुवात करा. त्यानंतर 1 लसणाची पाकळी तुम्ही चावून खाऊ शकता. सो युजली लसूण थोडासा क्रश करून बाहेर 1 ते 2 मिनटं ठेवायचा असतो आणि मग तो खायचा आहे, जेणेकरून त्याचा फायदा खूप होतो. त्यानंतर हळद, ज्याच्यामध्ये कर्क्युमिन असतं.
सो हे अँटी इन्फ्लेमेटरी आहे आणि हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठी मदत करतात आणि लिव्हरला डिटॉक्सिफिकेशनच्या प्रोसेससाठी सुद्धा मदत करत असतं. सो तुम्ही एक ग्लास थोड्या ल्यूकवॉर्म वॉटरमध्ये म्हणजे गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडीशी काळी मिरी टाकून मग हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे. सो ह्या गोष्टी तुम्ही नियमितपणे नक्की फॉलो करा. त्यासोबतच आमचं पीएचडीचं एक हॉर्मोन बॅलन्स सप्लिमेंट आहे. सो ह्यामध्ये आम्ही काही न्यूट्रियंट्स ॲड केलेले आहेत, जसं की मायोआयनॉसटॉल, त्यानंतर मॅग्नेशियम, झिंक, विटॅमिन डी, B12, आयर्न आणि शतावरी. सो हे जे काही न्यूट्रियंट्स आहेत ते पिरियड्सचे जे काही इश्यू आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते. आणि मी जसं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की न्यूट्रियंट्स, पोषक घटकं जे आहेत ते आपल्या बॉडीला चालवत असतात, आपल्या हॉर्मोनसाठी खूप गरजेचे असतात. सो ती जर पोषक घटकं तुमच्या शरीराला मिळाली नाही तर तुमची बॉडी जी आहे ते डिस्टर्ब होते, तुमचे हॉर्मोन्ससुद्धा डिस्टर्ब होतात. सो ॲज अ सपोर्ट म्हणून तुम्ही हे पीएचडीचं हॉर्मोनल बॅलन्स सप्लिमेंट घेऊ शकता. सो अगदी शेवटी सांगायचं झालं तर हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठी फक्त गोळी घेणं म्हणजे फक्त हॉर्मोनल पिल्सवर डिपेंडंट राहणं असं करू नका. ओव्हरऑल सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. म्हणजे तुमचं न्यूट्रिशन ठीक करणं, तुमचं डाएट व्यवस्थित करणं, स्ट्रेस कमी करणं, रेग्युलरली व्यायाम करणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही फॉलो कराल तेव्हाच तुमचे हॉर्मोन्स जे आहेत ते नॅचरली बॅलन्स होण्यासाठी मदत होईल. आणि हे सगळं अगदी तुम्ही 3 ते 6 महिने रेग्युलरली फॉलो केलं तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा दिसेल. आणि जर तुम्हाला काही कस्टमाइज किंवा पर्सनलाइज डाएट हवं असेल तर तुम्ही त्यासाठी आम्हाला आमच्या क्लिनिकमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.